मिरजेतील सुप्रसिद्ध असलेले हॉटेल रहमतुल्ला यांची सांगली शाखा सुरू झाली आहे। मिरजेतील नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध असणारे हॉटेल रहमतुल्ला यांची शाखा आता सांगलीकरांच्या सेवेसाठी विश्रामबाग येथे दाखल झाली आहे। या हॉटेलच्या मालकांनी गरिबीतून आपला हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला। आज त्यांच्या कर्नाटक येथे विजापूर आणि बेळगाव या ठिकाणी 2 शाखा आहेत, तर मेन शाखा ही मिरजमध्ये आहे। तसेच कोल्हापूर येथे एक शाखा असून आता सांगलीकरांच्या सेवेसाठी विश्रामबाग येथे एक शाखा काढली असून त्याचे उद्घाटन आता जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि महादेव आणि कुरणे व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। रहमतुल्लाह यांची नॉनव्हेजची चव चाखण्यासाठी सांगलीकरांना मिरजेतील मेन शाखेत यावे लागत होते, पण आता सांगलीकरांच्या सेवेसाठी रहमतुल्ला हॉटेल नव्या दमाने सांगलीत दाखल झाले आहे। आता सांगलीकरांना नॉनव्हेजची चव चाखण्यासाठी मिरजेकडे येण्याची गरज नाही। सांगलीतील रहमतुल्ला हॉटेलमध्येच आता ही चव चाखण्यासाठी मिळणार आहे। सांगली येथे जे मिरजेतील सुप्रसिद्ध हॉटेल रहमतुल्लाची त्या ठिकाणी शाखा उघडलेली आहे। तहसीलदार पितापुत्र आणि तहसीलदार बंधूंकडनं वाहिदभाई महबूब या सगळ्यांनी बऱ्याच कष्टातनं अतिशय चांगला असं दर्जेदार जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि सांगलीकरांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी या ठिकाणी त्यांची शाखेचे उद्घाटन आज होत आहे। मला मनापासून आनंद वाटतोय या तहसीलदार कुटुंबियांचे जे कष्ट त्याच्या मागणं बघून की कशा पद्धतीने त्यांनी विजापूर, सांगली, मिरज, कोल्हापूर अशा ठिकाणी शाखा उघडलेल्या आहेत। भविष्यकाळात अजून जास्त शाखा त्यांच्या त्या ठिकाणी उघडलेल्या आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाव्यात आणि त्याच्या आनंदात आम्ही सगळेजण सहभागी आहे। आणि भविष्यकाळामध्ये रहमतुल्ला ग्रुप ऑफ हॉटेल्स हे फार उत्कृष्ट पातळीवरती जावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। त्यांच्या या सगळ्यांच्या करताना मनापासून माझी शुभेच्छा। मला फार आनंद वाटतो तहसीलदार कुटुंबियांकडे बघितल्यावर त्यांचे जे कष्ट परिश्रम आहेत त्याचं जे सगळं फळ आहे आणि तुम्ही सर्वच त्या ठिकाणी त्यांचे जे शुभचिंतक आहोत रफिक पटेल साहेब आहेत, मान्यवरांना कुरणे आहेत, रवींद्रभाई पटवेगार आहेत आणि सर्वच मंडळी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देणं आनंद आहे। भविष्यात सर्वच कार्यक्रमात आम्ही त्यांच्याबरोबर निश्चित